जस्ट इमॅजिन. इमॅजिन केलं आहे तुम्ही? कल्पना. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी आपण कल्पना करतो ना, त्यावेळी खरं तर आपण आपलं जग निर्माण करत असतो. आणि ही जी कल्पनाशक्ती आहे ना, ज्यावेळेस एकदम चांगल्या मार्गाने जाते ना, त्यावेळी ते बनते फेथ. फेथ म्हणजे विश्वास. मग तो विश्वास आपल्या स्वतःवर असेल, आपल्या भगवंतावर असेल, आपल्या भगवद्गीतेवर असेल. मग तुम्ही ते कुराण म्हणा किंवा बायबल म्हणा किंवा गुरुबाणी म्हणा. आणि तोच जर विश्वास किंवा तीच जर इमॅजिनेशन असेल ना, ती कल्पनाशक्ती चुकीच्या दिशेनं जर जायला लागली ना, तर तेच फिअर बनते, भीती. मग अशी भीती वाटायला लागते ना, की काहीतरी गोष्टी चुकीच्या घडून जातात. म्हणून आपली कल्पनाशक्ती अशा दिशेने जाऊ द्या की ज्याच्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीविषयी, स्वतःविषयी एकदम उच्च भावना लक्षात येईल. आधी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर फेथ ठेवा, कारण भगवंताने तुम्हाला तसं बनवलेलं आहे. भगवंतावर विश्वास ठेवा, कारण जिथं विश्वास नसतो ना, तिथं भीती असते. म्हणून तुमचं इमॅजिनेशन भगवंतासाठी फेथफुल असलं पाहिजे, फिअरफुल नाही. भगवंतासाठी विचार करताना ना, फेथ आलं पाहिजे, फिअर नाही आलं पाहिजे. त्याच्यासमोर हात जोडलेत ना आपण, तर मनामध्ये विश्वास पाहिजे त्याच्याविषयी की तो असा करेल आपल्यासोबत. भीती नसली पाहिजे, फिअर नसलं पाहिजे की यार आपण आता हे केलं, आता तो कसं करेल, आता तो तर मला शिक्षा करेल. नाही, फेथ ठेवा. तुमचा जो कल्पनाशक्तीचा किंवा जे इमॅजिनेशन पॉवर आहे ना, त्याला एकदम सरळ मार्गात ठेवा. फेथ ठेवा, भक्ती ठेवा, विश्वास ठेवा, भीती नाही. जस्ट फेथ, नॉट फिअर.